हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मैत्रिणींनो, कधी-कधी आपण आयुष्यामध्ये अशा एका व्यक्तीचा शोध घेत असतो, जी आपल्याला समजून घेईल, आपल्यावर जीवापाड प्रेम करेल आणि आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. हो ना? पण माहिती आहे का, ती व्यक्ती शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त एकदा आरशासमोर उभं राहा आणि स्वतःकडे पहा. जी आरशामध्ये सुंदर, प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला तिथे दिसतीये ना, ती दुसरी-तिसरी कुणी नसून तुम्ही स्वतः आहात. जर तुम्हाला तुमचे जगासोबतचे नातेसंबंध सुधारायचे असतील, तर आधी स्वतःशी असलेलं तुमचं नातं तुम्हाला सुधारावं लागेल. ते कसं काय? तेच आपण आजच्या 21 डेज मिरर वर्क हीलिंग चॅलेंजमधला दिवस 14वा आणि या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण आपल्या आयुष्यातलं प्रेम स्वतःबद्दलचं कसं वाढवायचं आणि इतरांसोबतचं ते शिकणार आहोत. चला तर मग आजच्या 14व्या दिवशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही जर तुमच्या स्वतःसोबत खुश नसाल, समाधानी नसाल, तर मग इतर लोक तुमच्यासोबत कसे काय आनंदी राहू शकतील? हे खरं तर साधं बोलणं आहे, पण ते तितकंच सोपं प्रेमाचं गणित आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त कुणाचं प्रेम हवं असेल, तर आधी पहिल्यांदा तुम्ही स्वतःवर भरभरून प्रेम करायला सुरुवात करा. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत असते, बरोबर ना? काहींना जवळ घेतलेलं आवडतं, काहींना कुशीत घेतलेलं आवडतं, किंवा प्रेमावर पाठीने मारलेली थापसुद्धा काहींना पुरेशी असते. काहींना फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू खूप खूप आवडतेस असं शब्दात ऐकायला आवडतं. तर काही जणांना काहीतरी एक छानशी भेटवस्तू दिली, फुलं दिली, किंवा आवडते पदार्थ खाऊ घातले, किंवा ज्वेलरी दिली, तर ते जास्त आवडतं. काही जण अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करतात. ज्या पद्धतीने इतरांनी आपल्यावर प्रेम केलेलं आपल्याला आवडतं आणि नेमकी तीच आपली प्रेमाची भाषा असते. आणि आज आपण आपल्या स्वतःसाठी हीच भाषा वापरायची आहे. आजपासून तुम्ही स्वतःचे लाड करायला सुरुवात करा. स्वतःचं प्रत्येक बाबतीत कौतुक करा. तुम्ही किती स्पेशल आहात ते स्वतःला रोज सांगा, कारण तुमच्या अंतरंगामध्ये ज्या काही भावना असतात, तशाच पद्धतीची माणसं आणि परिस्थिती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असता. चला, आता वेळ झालेली आहे आजच्या मिरर वर्कची. हा व्हिडिओ पॉज करून एकतर तुम्ही आरशासमोर जाऊ शकता, किंवा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा हे करू शकता. पहिली पायरी काय करायची? तुम्हाला आरशासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे. स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एक छानसं स्मितहास्य करायचं आहे आणि स्वतःचं नाव घेऊन स्वतःला सांगायचं आहे की तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हे एका लयीत पुन्हा पुन्हा आणि मनापासून म्हणा. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही नातेसंबंधामुळे त्रास होत असेल, ताणतणाव असेल, तर आरशात पाहून स्वतःला खंबीरपणे ही गोष्ट सांगा, जे नातेसंबंध माझ्या जीवनाला, माझ्या भावभावनांना पोषक नाहीत, ते विनाकारण टिकून ठेवण्याची मला भीती किंवा गरज वाटते. त्या भीतीमधून मी स्वतःला मुक्त करत आहे. आणि जेव्हा तुम्ही हे असं बोलता, तेव्हा बोलताना तुम्हाला इतकं खूप शांत आणि हलकं वाटतं ना. जेव्हा तुम्ही स्वतःवर जसं आहे तसं प्रेम करता, तेव्हा ही जी भीती आहे ना, ती सगळी भीती नष्ट होऊन जाते आणि एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये तुम्हाला जाणवतो. आरशासमोरच्या अभ्यासानंतर आज तुम्हाला डायरीमध्ये काय लिहायचं आहे? तर लहानपणीचे तुमचे अनुभव आठवा, की तुमच्या आई-वडिलांनी, भावंडांनी, नातेवाईकांनी किंवा आजी-आजोबांनी तुमच्यावर व्यक्त केलेलं प्रेम किंवा माया आठवा. आणि तसंच मोठं होताना हे प्रेम चिडचिड, भांडण किंवा आबोल्यामध्ये लपून राहिलंय का, याचा सुद्धा विचार करा आणि ते सगळं लिहून काढा. यानंतर आपल्याला एक सुंदर अशी कल्पना करायची आहे. डोळे बंद करा आणि विचार करा की तुमच्या कुटुंबाला एका गुलाबी सुंदर अशा प्रेमवलयाने, म्हणजे बबल्स ऑफ लव्ह म्हणतो आपण, तसं लपेटून तुम्ही टाकलेलं आहे. आणि यामध्ये तुमचे नातेवाईक, मित्र, सहकाऱ्यांसोबत अशाही व्यक्तींना आणा की ज्यांनी तुम्हाला भूतकाळात त्रास दिलाय आणि ज्यांना तुम्हाला माफ करायचं आहे. अशाही व्यक्तींना त्या प्रेमवलयामध्ये घेऊन यायचं आहे. तुमचं हृदय इतकं मोठं करा की या प्रेमवलयाने संपूर्ण पृथ्वीला तुम्ही वेढून टाकलेलं आहे. तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त शांतता, आदर आणि बिनशर्त
प्रेम आहे. आता मी तुम्हाला काही अफर्मेशन सांगणार आहे. तुमच्या डायरीमध्ये लिहिण्यासाठी किंवा रोज म्हणण्यासाठी या प्रेमाच्या 10 स्वयंसूचना नेहमी लक्षात ठेवा आणि रोज स्वतःकडे पाहून म्हणा की मी प्रेमासाठी पूर्णपणे पात्र आहे. जितकी मी मोकळ्या मनाने प्रेम स्वीकारेन तितकी मी जास्तीत जास्त सुरक्षित राहीन. या जीवनाचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझेही जीवनावर खूप प्रेम आहे. योग्य वेळी मला ते प्रेम आपोआप मिळत आहे. मी प्रेम करण्यास आणि प्रेम स्वीकारण्यास तयार आहे. मी स्वतःला प्रेम स्वीकारण्यासाठी पूर्णपणे मुक्त करत आहे. जे जे काही उत्तम आहे, उदात्त आहे आणि मधुर आहे त्यासाठी मी स्वतःला खुले करत आहे. मी स्वतःला दिवसेंदिवस निरोगी आणि विकसित होताना पाहत आहे. मी कल्पकता आणि सर्जनशीलतेने परिपूर्ण आहे. माझे सर्व नातेसंबंध अगदी सुसंवादी, संतुलित आणि परिपूर्ण आहेत. माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यामध्ये खोलवर प्रेमाचा असा एक अथांग जलाशय आहे आणि मी स्वतः प्रेममय आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा 14वा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेमाची नवीन पहाट घेऊन येणार आहे. आजच्या या स्वयंसूचनापैकी तुमची सर्वात आवडती स्वयंसूचना कोणती होती ती मला आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. उदाहरणार्थ, मी स्वतः प्रेममय आहे हे मला फार आवडतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या त्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना सध्या स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःबद्दलचं नातं सुधारण्याची गरज आहे. आणि हो, अशाच एका सुंदर आणि जीवन बदलणाऱ्या 21 दिवसांच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. तर पुन्हा भेटूया डे 15 मध्ये एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत राहा, हसत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि या मिरर वर्कच्या 21 दिवसाच्या मेडिटेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओची लिंकसुद्धा प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर ते नक्कीच करून पहा. आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.